नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत 65 वयापर्यंत. पण तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. तर काय तर मित्रांनो, तुमच्या यामध्ये एक अट आहे की आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे. जर बँकेशी लिंक नसेल तर ते तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर ते कसं बघायचं तेच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आधारची साईटवरती जायचं आहे तुम्हाला. UIDAI.gov.in ही साईट ओपन करायची आहे. ही साईट ओपन केल्यानंतर इथं स्क्रोल डाऊन करून ऑर्डर आधार PVC याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे फक्त ऑर्डर करायचं नाही, आपल्याला तिथं जाऊन डॅशबोर्डवरती वरच्या साईडला इथं क्लिक करायचं. नंतर लॉग इन पेज दिसेल आपल्याला. तर या लॉग इन पेजवरती क्लिक करून आधार नंबर एंटर करून इथं हा जो समोर येतोय कॅप्चा, हा फिल कॅप्चा करायचा आणि लॉग इन विथ OTP, म्हणजे जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल आणि लॉग इन होईल. तर मी करून घेतो. तर मी लॉग इन करून घेतलेला आहे आणि लॉग इन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं फोटो वगैरे दिसेल. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये वरती 4 स्लाईड दिसतील आणि इथे खाली बँक सीडिंग स्थिती दिसेल. तर तुमचं इंग्रजीमध्ये असेल तर बँक सीडिंग दिसेल तिथे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे इथे दिसेल. तर माझ्याला एअरटेल पेमेंट बँक लिंक आहे, तर ते बंद खातं आहे. तर तसं जर तुमचं असेल तर बँकेमध्ये तुम्ही जाऊन आधार लिंक करून घ्या, जेणेकरून त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येऊन जातील. जर तिथं कोणतंही खातं दाखवत नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या, जेणेकरून त्या अकाउंटवरती पैसे येतील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.